आम्ही रात्रीचं फिरायला गेला असता आणि हॉटेलमध्ये जेवायला गेला असता, पण आम्ही असे की आम्ही रात्रीचं म्हैस बघायला गेलो होतो. सगळं सांगतो त्याआधी फॉलो करून घ्या आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी एस चव्हाण, स्वागत आहे तुमचं तडाखेबाज ब्लॉगरच्या तडाखेबाज ब्लॉग मध्ये. आज आहे 7 दिवसात 10,000 फॉलोअर्स करण्याचा दिवस 20वा. आता मी असं हाताने खुणवायचं कारण म्हणजे रात्रीचं भर पावसात आणि भर अंधारात आम्ही आमच्या काकांची म्हैस हरवलेली शोधायला गेलो होतो. आता रात्रीचं म्हैस शोधणं म्हणजे एखाद्या वावरात गवताचं कुसळ शोधण्यासारखं होतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मी जिकडे जाईन तिकडे माझ्या मागे साडेसाती हात धुवून मागे लागलेली असती. मी असं बोलण्याचं कारण म्हणजे आम्ही घरून निघतोपर्यंत पावसाचा एक थेंब पडत नव्हता, पण जसं आम्ही म्हैस शोधायला बाहेर पडलो तसा निस्ता बदाबद पाऊस पडायला सुरुवात झाली. आता तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दिसत नसेल, आता पाऊस आलाय म्हणल्यावर 7:30ला 4-5 शिव्या देऊन आमच्या अनुची गाडी बाहेर लावली, या दुकानात थांबलो. कारण म्हैस न शोधता जर घरी गेलो तर काका बोंबलत्यान, आणि भिजून जर घरी गेलो तर काकांसोबत अख्खं घर बोंबलत बसेल. जसं कोणतरी हरवल्यावर त्याचं वर्णन सांगायला लागतं, तसंच आमचा शिव आमच्या म्हैशीचं वर्णन सांगत होता की ती कशी दिसती, तिच्या अंगात काय घातलंय ते आता तुम्हीच ऐका. आणि अजून काय सांग, अजून म्हैस कशी दिसती. मग आमच्या शिवने आम्हाला वर्णन सांगितल्यावर आम्ही पुन्हा एकदा म्हशीची शोध मोहीम सुरू केली, पण आम्हाला म्हैस न सापडता आम्ही डायरेक्ट घरी आलो. आणि घरी आल्यावर आमच्या अनुच्या हाती हा बल लागला. मग थोड्याच वेळात त्या बलाचं अनावरण करून आम्ही नारायणपूरचा प्रसिद्ध असलेला महाप्रसाद खाण्यासाठी निघालो. माझ्या आधी माझ्या गँगने खायला घेतलं होतं. आता त्यांना असं बोलल्यावर त्यांचं तोंड लपवणं साहजिकच आहे, कारण त्यांना माहिती आहे तोंडावर काय बोलत नाही पण ब्लॉग मध्ये बरोबर बोलतो. आणि माझं असंच आहे, मी माझ्या मित्रांना तोंडावर बोलत नाही तर त्यांना ब्लॉग मध्ये बोलून त्यांची बरोबर काढतो. असेच तडकते फडकते ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या. भेटूयात पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये.